तर नमस्कार सर्वांना। आणि आता मला बनवायच्या आहेत आळू वड्या। तर कोणाकोणाला आळू वडी आवडते त्यांनी लाईक करा पटापट आळू वडीसाठी। तर बघू शकता इकडे मी पॅकिंग करून ठेवली होती या पिशवीमध्ये आळूचे पानं। इकडे मी पानं अशी सोडलेली आहे, असे हिरवे हिरवे मस्त मस्त। आणि ह्या सगळ्या पानांच्या मी आज वड्या तयार करणार आहे। तर बघा कशा बनवते मी वड्या ते। तर सगळ्यात पहिल्यांदा हे पानं मी सगळे स्वच्छ असे धुवून घेणार आहे। त्यानंतर जिरी लसूण बारीक करून घेणार आहे, थोडासा ओवा टाकून। तर हे पहिल्यांदा मी पान धुवून आणते बघा। तर बघू शकता इकडे मी जिरी लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे। आणि यामध्ये आहे बघा बेसन पीठ। आणि इकडे घेतलाय तांब्यामध्ये पाणी। याच्यामध्ये मी घेणार आहे बेसन पीठ मिरची मिक्स करून। आणि याच्यामध्ये अजून मला हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे बघा। तर बघू शकता इकडे मी एवढी हळद टाकून घेतली आहे। आणि त्यानंतर आता टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे बघा। कारण माझे पान जास्त आहे त्याच्यामुळे मला नमक पण जास्त लागणार आहे। 2 चमचे फायनल टाकला आहे आणि अजून पण लागेल असे मला वाटते। मिरची मी पूर्ण बारीक करून घेतली आहे। मिरची लसूण कारण टेस्ट चांगली येते। जिरी पण थोडीशी जास्तच टाकली आहे आणि हिरवी मिरची। एवढं सगळं मिश्रण बारीक करून झालं आहे। आणि आता घेणार आहे बेसन पीठ। तर बघू शकता एवढं बेसन पीठ आता मी मिक्स करून घेते। जास्त लागेल है ना, अजून पानं खूपच आहेत त्याच्यामध्ये, कालवता पण येणार नाही असं वाटतं मला। तर बघा याच्यामध्ये पीठ बसत नाही त्याच्यामुळे मी आता परातीमध्येच मिक्स करते आणि दुसरी परात वड्या बनवण्यासाठी यूज करते। तर बघू शकता फायनली मी एवढ्या वड्या बनवून घेतल्या आहेत आणि एवढ्या बनवायच्या बाकी आहेत। तर बघू शकता आता 4 बनवल्यात आणि 5वी बनवत आहे। तर नेहमी मी लाल मिरची टाकत असते पण ह्यावेळेस मी हिरवी मिरची टाकली आहे बघा बेसन पिठामध्ये। तर बघूया आता बेसन पिठाच्या हिरवी मिरचीच्या कशा करतात वड्या। तर एकदम फिट्ट पॅक अशी करून घ्यायची आणि त्यानंतरच कढईत ठेवायची बघा। एवढ्या बाकी आहेत बघा। आता पानाचं ठेवायचं, पानाला पहिल्यांदा पीठ चोळून घ्यायचं। जसं काही एखाद्या हॉटेलची ऑर्डर घेतल्यासारखं वाटायला लागले मला। खूप साऱ्या वड्या बनवल्या आणि अजून बनवत पण आहेत। तर दुसरं पण पान याच्यावरती असं टेकवायचं, त्याला पण पीठ लावून घ्यायचं। त्यानंतर काही काही पानं माझ्याकडून धुताना चोळताना तुटले आहेत बघा। त्यानंतर असं इकडून हे सगळं मुडपायचं, कारण की वडी चांगली सेप मध्ये दिसली पाहिजे त्यासाठी। तर बघा आता मी गॅसवरती ठेवलेल्या आहेत वड्या आणि साईडनं तेल सोडून घेतलं आहे बघा। आणि आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे। इकडे ठेवले आहे मटकी भिजवत। तर बघा अशा पद्धतीने आता मी थोड्याशा मीडियम गॅसवरती शिजवत ठेवले आहे। इकडे घातली आहे मटकी भिजवत। सकाळी शंभूला टिफिनला शॉर्ट ब्रेक साठी मिठात करून देते बघा। इकडे आता घासायचे आहेत ते भांडी एवढी। आणि इकडचा खूप सारा पसारा पडला आहे, सगळं ठेवून द्यायचं आहे। तर बघा फायनली वड्या शिजून रेडी आहेत। आता मी घेत आहे कट करून। तर 1 नंबर वड्या झाल्यात बघा। तर जेवढ्या पाहिजे आहेत तेवढ्या गरम करून खाल्ल्या आहेत फायनली। आणि आता एवढ्या ठेवल्या आहेत कट करून, आता सकाळी करणार आहे गरम।
शंभूला टिफिनसाठी आणि यांना पण टिफिनसाठी. There you go.